नाही, काँग्रेसचा पहिल्यापासूनच इथं बालेकिल्ला जसं म्हणतोय तसं प्रभाग क्रमांक 17 हा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे. आता ह्या प्रभागात म्हटलं तर चारही भागात तर काँग्रेसचाच प्रचार आहे आणि त्यामुळं काँग्रेसची सत्ता महानगरपालिका येणारी 100% आहे. BJP सरकार इथं आता 15 वर्ष झालं म्हणजे महाराष्ट्रात आपल्या BJP सरकार आहे. विक्रमनगरचा विकास म्हणावा तसा काही झाला नाही. ड्रेनेज असू नये, रस्ते असू नये, गटर्स असू नये. प्रवीण केसरकर म्हणजे इथल्या हक्काचा माणूस आहे. केव्हाही जावा, कधी रात्री अपरात्री केव्हाही जा, त्याला फोन करा किंवा हाक मारा, तो 24 तास हजर होतो इथल्या. त्यामुळे आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे बाकीचे विरोधक आहेत BJPचे ते फक्त नाव मोठं आणि लक्षण खोटं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी राहुल सडोलेकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर. कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. जसजसे दिवस जातील तसतसे वातावरण तापायला लागलेलं आहे. कारभाऱ्यांचा जोर वाढलेला आहे. कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आणि नेमकं 15 तारखेला काय होणार, 16 तारखेला त्याची परिणती कशात होणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. मी सध्या प्रभाग क्रमांक 17मध्ये आहे. इथे येण्याचं कारण म्हणजे इथं काँग्रेसनं आपला पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. कारण इथं महाविकास आघाडीकडून 4ही उमेदवार हे काँग्रेसचे दिलेले आहेत. आणि या ठिकाणी पूर्वीचे म्हणजे जे पाठीमागचे नगरसेवक होते ते प्रवीण केसरकर होते. त्यांचाही इथं दबदबा आहे. काय होणार इथं, मी नागरिकांना विचारतोय, त्यांना काय वाटतंय नेमकं. नमस्कार, काय वाटतंय इथं प्रभाग क्रमांक 17मध्ये कोणाचा जोर आहे? प्रभाग क्रमांक 17मध्ये काँग्रेसचाच जोर आहे आणि काँग्रेसच्या 4 सीटा निवडून येतील. 4ही सीट्स इथं काँग्रेसच्या दिल्या आहेत, त्यामुळे काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली. तुम्हाला काय वाटते? नाही, काँग्रेसचा पहिल्यापासूनच इथं बालेकिल्ला जसं म्हणतोय तसं प्रभाग क्रमांक 17 हा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे इथं 4ही सीटा चांगल्या बहुमताने निवडून येतील. चांगल्या बहुमताने निवडून येतात असं मला वाटते. महायुतीचं सुद्धा तगडं आव्हान सध्या महाविकास आघाडीसमोर आहे. काय वाटतंय तुम्हाला, ही ताकद कशी होईल, म्हणजे ही लढत कशी होईल? जरी असेल तरी त्यापैकी बंटी पाटील साहेबांची जी ताकद आहे त्याबरोबर प्रवीणदादा केसरकर यांची जी ताकद आहे ती पूर्ण टेमलावाडी, विक्रमनगर किंवा प्रगती कॉलनी आमची जी आहे तिथं पूर्णपणे काँग्रेसला मत 100%. काय वाटतंय प्रभाग क्रमांक 17मध्ये कुणाचा जोर आहे, कुणाचं वारं दिसतंय? प्रभाग क्रमांक 17मध्ये सगळं काँग्रेसमयचंच वातावरण आहे. प्रवीण केसरकर जे नेतृत्वाखाली आहे, बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवीण केसरकरांचं इथं वर्चस्व बरेच आहे. 4ही प्रभागात 4ही सीटा लीड येणार ही अशी आमची गॅरंटी आहे. अच्छा, या प्रभागात आता कोल्हापूरच्या पूर्ण सगळ्या राजकारणामध्ये थेट पाईपलाईनचा मुद्दा फार चर्चेत आहे. काय वाटतंय तुम्हाला, त्या मुद्द्याचा परिणाम होईल का निवडणुकीत? त्या मुद्द्याचा काहीच परिणाम होणार नाही आहे. जे विरोधकांचं कामच आहे ते विरोध करणार म्हणून. अच्छा. ॲक्च्युली थेट पाईपलाईन हे बंटी साहेबांनीच केले आणि आत्ता आणि बंटी साहेबांनी महिलांसाठी एक चांगला उपक्रम राबवला आहे की विद्यार्थिनी आणि महिला यांना मोफत KMT प्रवास चालू करणार आहेत. सत्ता आली आणि सत्ता ही येणारच आणि महापौर हा काँग्रेसचाच होणार. महापौर काँग्रेसचा होणार असं तुमचं आम्ही काही देतो. बोला. काय वाटतंय या प्रभागात कुणाचा जोर आहे, काय परिस्थिती आहे? आता ह्या प्रभागात म्हटलं तर 4ही भागात तर काँग्रेसचाच प्रचार आहे आणि त्यामुळं काँग्रेसची सत्ता महानगरपालिका येणारी 100% आहे. 100% विश्वास आहे. हो, 100% विश्वास आहे. 100% विश्वास आहे. कारण काँग्रेसशिवाय दुसरा पर्यायच नाही. कारण भाजपने फक्त कसं तोंडाला पाणी पुसल्याचा प्रकार केलेला आहे. त्यासाठी आम्हाला फक्त काँग्रेसच पाहिजे. प्रभाग क्रमांक 17मध्ये मी आहे, विक्रमनगर परिसरामध्ये मी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मागापासून मी या ठिकाणी अंदाज घेतोय की लोकांना काय वाटतं, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. इथं काही महिला आहेत, मी त्यांना विचारतो, ताई काय वाटतं प्रभाग क्रमांक 17मध्ये कोणाचं वातावरण आहे? प्रभाग क्रमांक 17मध्ये 4ही सीटा काँग्रेसच्याच या आहेत आणि ह्या नक्की 15 जानेवारीला येणारच आहेत. काय वाटतंय प्रभाग क्रमांक 17मध्ये कोणाचा प्रभाव आहे? काँग्रेसचा प्रभाव आहे. बरं, काय वाटतंय असं तुम्हाला? लोकसंख्येचं त्यांना हेच आहे, जास्त पाठिंबा आहे. जास्त लोकांचा पाठिंबा आहे. लोकांचा पाठिंबा प्रवीण केसरकरमुळं आणि बंटी साहेबांच्यामुळं. प्रवीण केसरकरांचं नाव मी मागापासून ऐकतोय, काय कारण आहे? प्रवीण केसरकर 15-20 वर्ष भागातल्या लोकांच्या गरजा, कुठल्याही गरजा असल्या तर खाजगीरीतीने स्वतःहून पैसे खर्च करतो. इव्हन लाईटचं कॉर्पोरेशनचं बल जर घातलं नसेल स्वतःच्या पदरच्या पैशानं बलसुद्धा घालू शकतो लक्षात. त्यामुळे लोकांचं, भागातल्या सगळ्या लोकांचं प्रेम प्रवीणवर जास्त आहे. अच्छा, इथं तुम्हाला काय वाटते काय होईल 15 तारखेला? 100% काँग्रेसच्या 4ही सीटा निवडून येणार. 4 सीट्स निवडून. 4ही सीटा निवडून. काय वाटतंय प्रभाग क्रमांक 17चे नागरिक तुम्ही आहात, काय बघता आजूबाजूला जेव्हा बघता तेव्हा काय वाटतं? सगळं वातावरण काँग्रेसच आहे. बंटी साहेब आणि ऋतुराज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवीण केसरकर साहेब आणि सचिन शेंडे साहेब आणि बिरांजे वहिनी आणि शशिकांत पाटील च्या मिसेस
ज्या पाटील वहिनी आहेत या चारी सीटा काँग्रेसच्या लीडमध्ये येणार ही यात ती मात्र शंका नाही आहे. काय एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला वाटतं? कारण इथं या भागात प्रवीण केसरकर साहेबांचं 24 तास काम चालू असते. बर संपर्क चांगला आहे त्यांचा आणि कुठेही कधी कुठल्याही अडचणीला कायम असतात ते सगळ्यांच्या आणि मग या सोबत. पॅनलचं नेतृत्व हे प्रवीण केसरकर करतात होय, प्रवीण केसरकर साहेबांच्या नेतृत्वाखालीच आहे. काय त्यामुळं या भागातल्या समस्या ज्या आहेत ते प्रवीण केसरकर साहेबांनी चांगल्या परीने सोडवण्याचा प्रयत्न चांगला केलेला आहे इथनं. त्यामुळे काही ते अडचण आहे इथं. त्यामुळे काँग्रेस सीटा या चारी लीडमध्ये बसणार या. प्रवीण केसरकर म्हणजे इथल्या हक्काचा माणूस आहे. केव्हाही जावा, कधी रात्री अपरात्री केव्हाही जा, त्याला फोन करा किंवा हाक मारा, तो 24 तास हजर होतो इथल्या. त्यामुळं आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. महायुतीचं इथं तगडं आव्हान आहे का महाविकास आघाडीला? काय वाटतं? नाही, माहितीचा आम्ही काही विचार करत नाही, फक्त आम्ही आमच्या माणसाचा विचार करतोय, बाकीचा विचार कोणाचा करत प्रवीण नाही. केसरकर तुम्हाला तुमचे माणूस वाटतं? हो, आमचा जवळ क्लासमेट लंगोटी यार आमचा आहे. अच्छा अच्छा हो हो हो. त्यामुळे आम्ही प्रवीणसाठी काही बी करायला तयार आहे. अच्छा. काय वाटतंय तुम्हाला काका? महाविकास आघाडीचं कसं वातावरण आहे? इकडे काँग्रेसच्या 4 सीट्स दिलेल्या आहेत प्रभाग क्रमांक 17 मध्ये. काँग्रेसचीच आघाडी इथं होणार आहे. काँग्रेसची आघाडी होईल. हाताला मतदान करणार आम्ही बरं. आणि आमचे ज्येष्ठ नागरिक सगळं आमचा त्यांचा पाठिंबा आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सगळा पाठिंबा. आहे आम्ही त्यांना पाठिंबा पूर्ण देणार आहोत. आमची त्यांनी आतापर्यंतची सगळी कामं केलेली आहेत हां. आणि इथं पुढे करणार आहे त्यांचा आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही हे विश्वास धरून आम्ही पुढे चालणार आहोत. तुम्हाला काय वाटतं? काय परिस्थिती आहे या प्रभागामध्ये? तर परिस्थिती तसे म्हणलं तर आता सगळी झुंजायला लागल्या, तरीसुद्धा त्यातनं हे प्रवीण केसरकर ही सीट एक आज 1 नंबरला आम्ही मानतो येतं. कारण आज आम्हाला ज्येष्ठ नागरिकाला असून दे किंवा बाकीचे काही तर आपल्या अडचणी असेल किंवा लाईट नाही, पाणी नाही, गटर नाही, आज ते नवनगरसेवक नसतानासुद्धा आज 10 वर्षे आणि त्यांचा संजय जे नायकुडे म्हणून माणूस त्यांचा हाताखाली जे आहे त्यांचा पेय, तर ह्या भागातल्या लाईटी गटारी कुठं काही तटले, पाण्याची गाडी नाही, टँकर नाही, त्याच्यासाठी तो प्रयत्न करून सगळ्यांनी इथं पाणी म्हणा, काही स्वच्छता म्हणा, केसरकर आपणाला सांगून सगळं ते करून देतात. हो. आणि आम्ही आज ज्येष्ठ नागरिक संघटनेने पाठिंबा आम्ही आज प्रवीणला आम्ही जाहीर केला, म्हणजे काँग्रेसला बंटी साहेब असणे. त्यांनी फक्त आमची एक अडचण आहे, आम्हाला विरंगुळा व्हाल तेवढा बांधून देण्याचे. आम्ही त्यांच्या मागं आज विरंगुळा केंद्र त्यांच्या मागं आज आम्ही 4 वर्षे पाठीमागं आहे. तेवढी आमची इच्छा त्यांनी पूर्ण करावी, ज्येष्ठ नागरिक एवढी आमची इच्छा आहे. काय वाटतंय प्रभाग क्रमांक 17 मध्ये काय परिस्थिती आहे? काँग्रेसच्या 4 सीट्स आहेत, त्याच्यामुळे बंटी साहेबांचं पण लक्ष इकडं आहे आपल्या उमेदवारांच्याकडं. काय वाटते परिस्थिती काय आहे? तुम्हाला काय दिसतंय? ह्या भागामध्ये तशी जर परिस्थिती बघितली तर जवळजवळ 2004 पासून बंटी साहेबांचं तिथं वर्चस्व होतं. थोडंसं काही अनादी कारणानं की 2015 पासून जरा थोडंसं त्यांचं जरा घसरलं, पण ह्या भागामध्ये प्राबल्य जर असेल तर बंटी साहेबांचंच आहे. आज 4 सीटा त्यांनी जे उभा केलेत, 4 सीटासुद्धा ताकदीचे आहेत आणि त्यामध्ये एक जर ताकद बघितली तर प्रवीण केसरकर हा म्हणजे जवळजवळ बंटी साहेबांचा म्हणजे उजवे हात आहेत आणि ते आमच्या भागातले नेतेसुद्धा आहेत. आणि आम्ही जरा जय हनुमान ज्येष्ठ नागरिक संघटनेचे लोक आहोत, जवळजवळ 400-500 लोकांची आमची संघटना आहे. त्यांना पूर्णपणे आम्ही पाठिंबा दिला आहे प्रवीण केसरकर संघटनेनं उघड पाठवेल. हो, उघड आम्ही प्रवीण केसरकरांना पाठिंबा दिला आहे आणि त्यांचं नेतृत्व आम्हाला बरं वाटतंय. दुसरी गोष्ट, या भागामध्ये त्यांनी आम्हाला आता शब्द दिला आहे की गेले 35 वर्षे आमची या क्रीडांगणासाठी चळवळ होती आणि त्या चळवळीसाठी सुद्धा त्यांनी प्राधान्य दिलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं पाण्याचा जो प्रश्न आहे तो आमच्या महिला असतील किंवा आमच्या माता भगिनी असतील, मुली असतील, आमच्या काखेमध्ये घागरी घेऊन वारंवार म्हणजे भटकत असतात पाण्यासाठी. या टेंबलाईवाडीमध्ये गेले 35-40 वर्षे पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. पण त्या बंटी साहेबांनी आणि प्रवीण केसरकरने आम्हाला शब्द दिला आहे, ह्या 5 वर्षामध्ये एक टाकी इथं बांधीन आणि त्याचा जर पाठपुरावा करत असता तर आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटना आम्ही करायला लागलो आहे. त्यानंतर इथं पोलीस चौकीची मागणीसुद्धा ज्येष्ठ नागरिक संघटनेनं केली. त्यानंतर तुम्हाला तो ड्रेनेज पाईपलाईन आम्ही मागतोय. ह्या सगळ्या जर सुविधा होणार असतील तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही जय हनुमान ज्येष्ठ नागरिक संघटनेने प्रवीण केसरकरांना पाठिंबा दिला आहे आणि ह्या सीटा आणायचा आम्ही प्रयत्न करतोय. काय वाटते प्रभाग क्रमांक 17चे नागरिक आहात तुम्ही, कसं वातावरण आहे इकडं? कुणाचा जोर दिसतो? अगदी काँग्रेसचा पूर्णपणे जोर आहे. कारण या भागात ज्या वेळेला प्रवीण केसरकर साहेबांच्या सारखा एखादा कार्यकर्ता जर काम करत असेल तर त्याच्या पाठीशी ह्या विक्रमनगर, टेंबलाईवाडी आणि आपलं विद्यापीठ आणि आता राजेंद्रनगर हा जो प्रभाग आलेला आहे नवीन, या भागात सुद्धा प्रवीण केसरकरांचं नेटवर्क महत्त्वाचं. म्हणजे या भागातले जे नगरसेवक होते भोपळे
कमलाकर भोपळे यांचा मोठा पाठिंबा याबरोबर लागला आहे. माजी नगरसेवक इथं प्रकाश काटे होते, यांचासुद्धा इथं पाठिंबा लागला आहे. आजी माझी बरेचसेच नगरसेवक या भागातले होते, त्यांचा पाठिंबा आहे. याचबरोबर उमेदवार दिले आहेत अगदी सक्षम तगडे अगदी तगडे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथला भाग आणि सुंदर होईल. याच्यापूर्वी प्रवीण केसरकर असतील किंवा अनेक कोणतरी नगरसेवक असतील आमच्या काँग्रेसचे, त्यांनीसुद्धा इथं कामं केलेली आहेत. ही कामं करत असताना साहेबांच्या नेतृत्वाखाली कामं केली आहेत, त्यांच्या फंडातून इथं कामं झालेली आहेत. आणि असं आहे की असा हा बालेकिल्ला विक्रमनगर टेंबलाईवाडी असेल किंवा युनिव्हर्सिटी असेल, आता राजेंद्रनगर हा पूर्णपणे ताकदीनं उतरला आहे आणि असाच टेम्पो हा कायम राहील आणि काँग्रेसच इथं विजयी होणार 100%. एवढा उत्साह आहे तुम्हाला? अगदी 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 ही उत्साहात आहे. मी अजून सांगतोय की इथं काँग्रेसचा बालेकिल्ला हा कोणी फोडू शकत नाही आणि इथं जे कार्यकर्ते आहेत ते बंटी साहेबांचेच कार्यकर्ते आहेत. काय वाटते सर, विक्रमनगर टेंबलाईवाडी आता 4 प्रभागांचा एक प्रभाग झाला आहे. कुणाचं वातावरण जोरदार दिसतं इथं? तुम्ही बराच वर्षांचा अनुभव तुम्ही बघितलेला आहे, निवडणुका बघितलेल्या आहेत, काय दिसतं तुम्हाला? आता आमच्या ह्या विक्रमनगरच्या 17 नंबरच्या प्रभागामध्ये विचार केला तर प्रवीण केसरकर 1 नंबरमध्ये आहे. त्याच्यानंतर आमचा सचिन शेंडे आहे. जवळजवळ पूर्ण ती टीम त्यांची पुढं आहे. अच्छा, मला प्रवीण केसरकरांचं नाव बऱ्याच लोकांनी सांगितलं, काय कारण आहे? तुम्ही त्यांचं राजकारण बघितलं आहे, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे सरळ मार्गी माणूस आहे आणि प्रभागामध्ये त्याचं काम आहे. घरोघरी ह्या टेंबलावाडीत तर सगळा त्यांचा म्हणजे जास्त लोक मानतात त्यांना. संपर्क चांगला आहे. संपर्क चांगला आहे, व्यक्ती म्हणून फार चांगली आहे. अच्छा, म्हणजे सभ्यग्रस्त आहेत. सभ्यग्रस्त आहेत, हां, थोडक्यात सभ्यग्रस्त आहेत. अच्छा अच्छा. प्रभाग क्रमांक 17 मध्ये परिस्थिती काय आहे, काय वाटते? आता इथं काँग्रेसच्या 4ही सीट्स आहेत, पॅनलच काँग्रेसचा आहे महाविकास आघाडीकडून. काय वाटते तुम्हाला? काय झालं, काँग्रेसच्या ह्या चारी सीटा एकमेव साईडने निवडून येणार आहेत काय, पण जे नेते आहेत त्या नेत्याने कार्यकर्त्यावरती टीका न करण्यापेक्षा नेत्यावर टीका करावी, त्याला योग्य मानलं जाईल. तर अशा गोष्टी जे लोक करत असतील ते योग्य. तसं काय होतं का? नाही, तसं होत असतंय, पण काय करणार. पण कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतोय आणि नेत्यावर टीका करावी, त्यालाच हे नेता शुभून दिसतो. आता उगाच आपलं यायचं आणि कुणावर टीका करायची, कार्यकर्त्यावर टीका करायची, हे योग्य नाही साहेब. आणि त्यांनी सगळं सोडावं. अशामुळं जनता भुलणारी माणसं नाही आहेत. जनता काँग्रेसलाच मतदान करणार आणि 1% काँग्रेस मतदान होणार आणि काँग्रेस हे महानगरपालिकेत सत्ताही काँग्रेसचीच येणार. येणार हे काळ्या दगडावरची रेष आहे. हे आपण चॅनलला माझं बॅड द्यावी, लक्षात घ्या. डेफिनेटली. आणि सत्ताही काँग्रेसची येणार आणि काय आपल्याला त्याचा घेणार पाहिजे, पण सत्ता बंटी साहेब येणार. प्रभाग क्रमांक 17 मध्ये मी आहे. या प्रभाग क्रमांक 17 मध्ये महाविकास आघाडीकडून, शिवशाहू आघाडीकडून काँग्रेसच्या 4 सीट्स दिलेल्या आहेत आणि इथं काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली असं म्हणावं लागेल, कारण 4ही सीट्स या काँग्रेसच्या आहेत. काय वाटतंय तुम्हाला? प्रभाग क्रमांक 17चे आपण नागरिक आहात, काय परिस्थिती आहे इथं? प्रभाग क्रमांक 17 मध्ये आताची परिस्थिती जी आहे, BJP सरकार इथं आता 15 वर्ष झालं म्हणजे महाराष्ट्रात आपल्या BJP सरकार आहे. विक्रमनगरचा विकास म्हणावा तसा काही झाला नाही. ड्रेनेज असू नये, रस्ते असू नये, गटर्स असू नये. पण काँग्रेस पार्टीचे बंटी साहेबांनी म्हणजे त्यांच्या जे फंडातनं, विधान परिषदेच्या आमदार फंडातनं त्यांनी जी कामं केल्यात ती विरोधकांनी कुठंतरी ती चपराक आहे असे म्हणावं वाटते. आणि ह्या विक्रमनगर टेंबलाईवाडी भागामध्ये का नाही, दलित समाजाचं असं मागासवर्गीयांसाठी म्हणजे सगळ्या जाती धर्मांसाठी एक बौद्ध विहारची आम्ही मागणी साहेबांकडे केलेली आहे. मग ती बंटी साहेबांनी असं सांगितले की बाबा बौद्ध विहारसाठी सर्व घटकांसाठी बौद्ध विहारची आम्ही इथं सोय करून देऊ. मागासवर्गीच्या फंडातून आम्ही मोठं बौद्ध विहार बांधू अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे बाकीचे विरोधक आहेत BJPचे, ते फक्त नाव मोठं आणि लक्षण खोटं, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा, हे जे भाजप सरकारचं हेच चालू आहे. आणि उमेदवार उभा करायचे आणि त्यांच्या मागणं आपली ताकद पणाला लावायची, पैसा लावायचा. इथं सगळं पैशाचं राजकारण चालू आहे. भाजप सरकार सगळं पैशाचं राजकारणावर हेच चालू आहे. बाबा त्यांना वाढती घेतली उमेदवार त्यांची निवडून येतील, पण तसं काही नाही. ह्या भागामध्ये 4ही सीटा काँग्रेस पक्षाच्या, प्रवीण केसरकर असतील, सचिन शेंडे असतील, अर्चना बिरांजी असतील, अन्य उमेदवार देखील आहेत. त्यांचा 100% इथे विजय होणार. आणि रिपब्लिकन सेना विक्रमनगरमधील आम्ही त्यांच्या पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने आहे. दिवस अगदीच कमी राहिलेले आहेत, त्याच्यामुळे वातावरण तापायला लागले. लोक आता प्रतिक्रिया व्यक्त करायला लागलेत.
उघडपणे बोलायला लागलेत आणि यातूनच आपण एक अंदाज बांधू शकतो की नेमकं काय चाललंय. मी पुढे जाणार आहे. पाहत रहा डिजिटल कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.